वेळ होतोय 7:19 ओलाला चालूच केलंय, उबर सध्या चालूच नाही केला. त्याला पण चालू करतो कारण ह्याचा थोडासा रेट आहे ना 7च्या आधी खराब असतो. खराब म्हणजे काहीतरीच खराब असतो. तरी पण ठीक आहे. ऍक्सेप्टन्स रेटची पूर्णपणे धज्जिया उडाली आहे. काल 7 वरती आला परत, पण ठीक आहे. सीएनजी टाकला. कधी सीएनजी बसला तर तो मी सीएनजी किती बसलाय तो मी तुम्हाला फोटो काढून हे करतो. ही ट्रिप का उचलली माहिती, कारण सायन्सची ट्रिप आहे म्हणून मी उचलली आहे. सिम्पल. आणि अप्रॉक्सिमेटली काहीतरी 15 रुपये पर किलोमीटरचा रेट आहे. लेट्स गो. मी आता आहे सायन फोर्ट आणि ही ट्रिप झाली कंप्लीट. अरे यार हे काय असं दाखवतं तेच समजत नाही. ठीक आहे. तर कस्टमरनी 35 रुपीजची ट्रिप याच्यामध्ये ॲड केली होती. आधीच केली होती, मी नंतर नीट लक्ष नाही दिला. थँक्यूचा मेसेज टाकूया. 30 किलोमीटरचे इन्क्लूड टिप 426 रुपये दिले. आता ऑनलाईन आहे, सायन्स सर्कलला जातो. तिथून काही ना काही ट्रिप लागतीलच चांगलं. सायन्स सर्कलवरून कस्टमरला अंधेरी ईस्ट आहे का वेस्ट आहे विसरलो मी, बट जे पण आहे अंधेरीमध्येच आहे मी. आणि आता इथून बँड्राची ट्रिप घेतली आहे. प्रीमियर कॅटेगरीमध्ये आहे. किलोमीटर्स बघितले पण नाहीत, अमाऊंट पण बघितलीच नाही, फक्त बँड्रा बघितलं आणि डायरेक्ट उचलली. कारण ह्याच्या आधी पण चेंबूरची ट्रिप लागली होती, पण चेंबूरची ट्रिप आहे ना आपल्याला भेटली नाही. आणि त्याच्यानंतर मग दादर शिवाजी पार्कची होती, ती मी ॲक्सेप्ट केली. ॲक्सेप्ट केल्यानंतर कस्टमरने समोरून कॅन्सल केली. तर त्याच्यानंतर मग ही लागली, तर ही लागली बँड्रा ईस्टची लागली. तर जाऊया. तर कस्टमरला चाललो पिकअप करायला. जास्त लांब नाही, 400 मीटरच्या अंतरावरतीच आहे. ही तर वेगळीच दुविधा आहे. कस्टमरच्या लोकेशनवरती आहेत आणि आतमध्ये मी एंटर केला. तिथे वॉचमॅन बोलतो की जिथपर्यंत कस्टमर येत नाही तिथपर्यंत गाडी बाहेर लाव. आता इथे असं आहे की सगळ्या तोडून फोडून ठेवलेत. नशीब छोटीशी जागा भेटली तिथे गाडी लावली आहे. तर कस्टमरला पण समजायला पाहिजे की बाबा कॅब तेव्हा बुक करायची जेव्हा तुम्ही बिल्डिंगच्या खाली आहेत. तो बिल्डिंग घरामध्ये आहे, आलो करतोय मी, तोपर्यंत गाडी लावायची कुठे, काय बोलणार. हे बघा इथे आहे तो, इथे त्याची लोकेशन आहे, पिकअप लोकेशन. ठीक आहे. आणि तो आहे इथे. सॉरी, ही त्याची बिल्डिंग आहे. सॉरी, ही बिल्डिंग आहे आणि तो आहे इथे. काय बोलायचं बाबांनो. टाइम होतोय 10:36 आणि ओलामध्ये एकही ट्रिप झाली नाहीये आतापर्यंत. जेवढ्या पण सगळ्या ट्रिप्स आहेत ते सगळ्या उबरमध्येच झाले. तर ओला मी तर चालू करतो. काल बीकेसी मधून ट्रिप लागत होत्या हलक्या 3च्या आसपास, पण आता मॉर्निंगला तर बीकेसी मधून काही ट्रिप भेटणार नाही म्हणून आपल्याला लोकेशन चेंज करावी लागणार. तर उबरमध्ये 1269 रुपयाचं काम झालं आहे आणि गाडी चालली आहे 67 किलोमीटर. 17-18 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे चालली आहेत. बट आता मी तर जेव्हा जाईन सायन्स सर्कलच्या साईडला तर अजून ती गाडी चालणार. तर मग ते आपण डे एंडला समजेल की किती गाडी चालली आहे किती नाही ते, म्हणजे किती रुपये पर किलोमीटरने गाडी चालली आहे ते. पण इथून आता काही रिझर्वेशन वगैरे आहेत का? आंबेडकर नगर कुर्ला नाही. ठाणेवरून T2ची आहे. नको, ठाण्याला कोण जाणार आहे आता. जर इथून ठाण्याची ट्रिप लागता येत तर खूप चांगलं होईल. डोंगरी बोरिवली T1 ते पण 4 किलोमीटरचा पिकअप. आंबेडकर नगर चेंबूर. हे बघा ॲक्सेप्टन्स रेट बघा, काल पूर्ण वाट लागली ॲक्सेप्टन्स रेटची. आय होप आज होईल. 150 रुपये दाखवतोय. 150 रुपये काय? स्टार्ट अ ट्रिप इन द आउटलाईन झोन बिटवीन March 25 9 AM to 12 PM. ओके. स्टार्ट ट्रिप म्हणजे या झोन म्हणजे एअरपोर्टमधून आपल्याला पिकअप करायचं आहे असं जर आहे. मग 150 रुपयाचा हा आपल्याला काय देणार, इन्सेंटिव्ह देणार.
तो लास्ट इन्सेंटिव्ह, आम्हाला नको इन्सेंटिव्ह वगैरे काही. मी जातो माझ्या दुसऱ्या जागेवरती, तोपर्यंत ट्रिप लागली तर ठीक आहे, नाहीतर मग काही हरकत नाही. भाई मॅपनी चुकवला, टेक फ्लायओव्हर लिहून आलं होतं आणि ती कस्टमर त्या फ्लायओव्हरच्या खाली होती. आता युटर्न भेटला तर ठीक आहे, इथून नाही मला नाही वाटत युटर्न भेटेल. अरे बाबा बाबा बाबा, आई शपथ काय बोलू. तो किती लांब पिकअप झाला माहितीये, तिथे बिचारी कंटाळून हे करेल. इथून तरी आहे का खाली उतरण्याची जागा? अरे भाई मी चाललोय कुठे नक्की? बहुत ही लफडा. अरे देवा, सायन्सची आई शपथ, सायन्सची ट्रिप होती, खुश झालो होतो. या फालतू मॅपचा मी ऐकला टेक फ्लायओव्हर आणि आता मजबूत फसलो. मजबूत म्हणजे मजबूत. या ट्रॅफिकमध्ये आता हे होणार. ठीक आहे, आता काय बोलू मी. माझी चुकी झाली की मी मॅपचं ऐकलं. आतापर्यंत 2 ट्रिप कंप्लीट झाल्यात. मी डिटेल्स देतो फटाफट. सगळ्यात पहिले तर ही अंधेरी वेस्टवरून नेरूळची ट्रिप लागली. 31.36 किलोमीटरचे 412 रुपये दिले. त्यानंतर मग नेरूळवरून अंधेरी ईस्टला आलो, 31 किलोमीटरचे 400 रुपये दिले. काय वाजतंय, कार वेस्ट. ठीक आहे, चांगली ट्रिप आहे, पण मी विचार करतो की घरच्या साईडची ट्रिप भेटली तर चांगलं होईल. CNG जो आहे तो आता थोडासा पावटाकी आहे. हे बघा, परत नेरळ ट्रिप वाजली, पण 34 किलोमीटरचे 488 रुपीज आहेत. चला ठीक आहे, काही हरकत नाही. नवी मुंबईची ट्रिप आहे तर इझी इझी पीझी. कुठल्या साईडला आहे? ओके, युटर्न मारून जायला लागणार आहे. भावानो, आत्ता ही ट्रिप कंप्लीट झाली. म्हणजे जस्ट मी त्यांना ड्रॉप केलं कस्टमरला. अंधेरी ईस्ट वरून नेरूळ सेक्टर 19A मध्ये आहे. आणि गाडी टोटल जी चालली आहेत ना, म्हणजे ऑलमोस्ट आता माझा CNG संपलेलाच आहे. तर टोटल गाडी चालली आहे 1 टँक CNG वरती 190 किलोमीटर, 191 किलोमीटर चालली तसे बघायला गेलात. पण आपण 190 किलोमीटर राऊंड फिगर पकडलात ते बेटर राहील. आणि टाइम होतोय 4:38. बरेच जणांचा कन्सर्न असतो की यार ओरा किती ॲव्हरेज देते, किती ॲव्हरेज देते. तर माझा AC नेहमी 2 वरती असतो आणि फुल कूलिंग वरती असतो, आणि त्या ह्याच्यामध्ये हा ॲव्हरेज निघालाय. पण किलोमीटर्स बघा गाडीचे 34,514. तर हे मॅटर करतं कधी कधी. म्हणजे नवीन नवीन जेव्हा गाडी येते ना आपल्या हातात, तेव्हा ॲव्हरेज जास्त नाही देत. मी पण तसंच होतं की मला ॲव्हरेज किती भेटतोय काय भेटतोय समजतच नव्हता. पण जसं 20,000 30,000 किलोमीटरवरती गाडी जेव्हा सर्व्हिसिंग झाली, तेव्हा मग कुठेच ॲव्हरेज वाढत गेला तो. तर 190 सिटीमध्ये जर देत असेल कुठली गाडी तर ते भारीच आहे आतापर्यंत. सो ठीक आहे, हे झालं ॲव्हरेजचं. टोटल अर्निंग जर बघायला गेलो तर आजची अर्निंग ही आहे. टोटल 7 ट्रिप कंप्लीट झालेत हे, आणि 13 पॉईंट भेटलेत. 2,841 रुपयाचं काम झालेत फक्त आणि फक्त उबरवरती. तर आता मी एक डोका लावणार आहे की मी आता नवी मुंबईच्या बाहेर गेलो तर ठाण्या साईडला जाईल, पण ते कशामध्ये? ओलामध्ये. बट ओला चालू करण्याच्या आधी सगळ्यात पहिले मला CNG भरावं लागणार. CNG आपल्या गाडीमध्ये संपलेलं आहे. हालाकी रिझर्ववरती नाही लागलं आहे, बट तरीही आपल्याला CNG भरणं कंपल्सरी आहे. आणि बघेन पेट्रोल पण टाकेन, 1,500च्या आसपास पेट्रोल टाकेन. सो आता हा प्लॅन आहे. आणि टाइम होतोय 4:39. भावना, मी आता फक्त ओलाच चालू केलंय. उबरला बंद ठेवलंय कारण माझा पास आता संपलेला आहे. 4:30 वाजता पास संपला. तर आता मी चालू करेल ना, तर तो मला एक लॉलीपॉप देईल, ठाणेचा, पनवेलचा.
आणि तो एकदा लॉलीपॉप मी घेतला तर त्याने मला अडकवला समजायचा. म्हणून मी अशा ट्रिप बघतोय की घाटकोपर नको, मी अशा ट्रिप बघतोय जेणेकरून एक ठाण्याला तरी, ठाणे साईड भेटले तरी चालेल, नाही तर पनवेल साईडची भेटली तरी चालेल. आणि ह्याच्यामधले जेवढे पण लोकल ट्रिप आहेत ना ते येतच नाही आहेत. 5 सेकंदाचा काउंटडाऊन येतोय आणि डायरेक्ट गुडप निघून जात आहेत. तर माझं घर आहे इथून जवळपास 13 किलोमीटरच्या आसपास, 12-13 किलोमीटरच्या आसपास. तर जरी मी एमटी जरी गेलो तरी माझ्या अर्निंगवरती काही फरक पडणार नाही इतका. सीएनजी असो किंवा पेट्रोल भरायचा असो, रांगा तर लावायला लागणारच. सध्या अशी परिस्थिती करून ठेवली आहे. मला वाटलं नव्हतं की इतकी गर्दी असेल सीएनजी याच्यावरती, पेट्रोल पंपावरती. जाऊ दे, गाडी फुलच करून टाकतो, टेन्शनच नाही राहणार. आईच्या गावात करू दे यांना युद्ध, महायुद्ध, काहीच सांगता येत नाही. काय बोलायचं, विचार केला होता पटकन पेट्रोल टाकेन आणि घरी कंटिन्यू मारेन. मी आलो मित्रांनो डायरेक्ट एमटी घरी. आईच्या गावात गेला खड्ड्यात. आज कमी धंदा करून सुद्धा पण मी खुश आहे. माहिती नाही असं का. असो, पेट्रोल पण झाला भरून. 3000 रुपयाचं पेट्रोल म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2 दिवसाची कमाई पेट्रोलमध्ये घुसली. पण आता काही टेन्शन नाही. लास्ट टाइम मी जेव्हा पेट्रोल टाकला होता तेव्हा मी जवळपास 2.5-3 महिने काढला होता. तर ठीक है, 1 टाइम इन्वेस्टमेंट है 3 महीने, नो इशू. आज तो टेक्निकली देखा जाए तो मेरे हाथ में कुछ आएला ही नहीं. काय तिकडे बघ बघ, कसली गाई, कसली गाई, कसली गाई, कसली गाई. क्रेटावाल्यांकडनं काय एक्सपेक्टेशन करावे, लोक काही थांबतात का. फायनली पोचलो घरी, म्हणजेच बिल्डिंग खाली. 3000.16 पैसे पेट्रोल भरले, फुल टाकी, ऑटो कट नाही आहे, एकदम एज टू एज भरलं आहे. आणि आजचं जो इन्कम आहे ती आहे 2846 रुपये. त्याच्यातले जर 850 रुपये जरी मायनस केलं तर 1700 रुपये हातामध्ये राहतात. ओलाचा पास आहे तो ॲक्टिवेट नाही झाला आहे. कालच आपला ओलाचा पास आहे तो 4:30 वाजता एक्सपायर होणार होता. आणि त्याच्यामुळेच मी ओलामध्ये नाही, सॉरी उबरमध्ये, माय बॅड. उबरचा पास 4:30 वाजता संपणार होता. त्याच्यानंतर मी उबरमध्ये कोणतीही प्रकारची ट्रिप कंप्लीट नाही केली, कारण तो लॉलीपॉप देणार होता. ही गोष्ट मला समजली. खूप चांगल्या रेटनी लांबच्या ट्रिप लागत होत्या, पण लोकलमध्ये ट्रिप लागतच नव्हत्या. म्हणजे ठाणे पण लागत नव्हते आणि पनवेल पण लागत नव्हते. इनफॅक्ट सांताक्रूज सारख्या एरियामध्ये प्रीमियर कॅटेगरीमध्ये 21 किलोमीटरचे 350 रुपये देत होता. म्हणून मी विचार केला की ॲक्टिवेट नाही केलेलंच बरं, त्यापेक्षा ओलामध्ये लागले तर ठीक आहे, नाहीतर मग घरी जावं, आराम करावा. उद्याचा दिवस परत आहे काम करण्यासाठी. तसं बघायला गेलं तर उद्या टेक्निकली काम नाही केलं पाहिजे, सुट्टी आहे, बट तरी करणार. जो मला रेट भेटलाय ना, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो किती काय रेट भेटलाय. डेन्सिटी आहे 753.2 kg. त्यानंतर अमाऊंट आहे 3000.16 पैसा. आणि 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 बस एवढंच आहे, दुसरा काय. लिटर्समध्ये किती आहे लिटर्स, अच्छा वॉल्यूम 28.92 लिटर्स पेट्रोल बसलेलं आहे आपल्या गाडीमध्ये. आणि रेट आहे 103.74. तर तुमच्या एरियामध्ये किती रेट आहे हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय.